प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या 24 जुलैच्या भागात बराच तमाशा दाखवलाय त्यांनी. अरुंधतीच्या या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे चांगलाच गोंधळ माजलेला आहे. अरुंधतीला आता दिसतंय की समृद्धी तिच्या हातातून जाणार आहे. आता इथे त्यांनी स्पर्धेची सांगता झाली आहे असं सुरुवातीला दाखवलंय आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये असं अंकुश अनाउन्स करतोय. आणि आता हे सगळेजण बाहेर आलेत त्या स्पर्धेच्या हॉलमध्ये. तर आता ही अरुंधती त्या जिंकलेल्या ते शेट्टी जोडप्याचं अभिनंदन करते. आता ते म्हणतात, हो ताई तुमचं पण. अरुंधती त्या जोडप्यांचं कौतुक करते. ती म्हणते, तुम्ही खूप छान खेळलात ही स्पर्धा, तुमचं हार्दिक अभिनंदन. आता ते म्हणतात, हो ताई तुम्ही पण खूप छान खेळलात आणि एवढं वाईट वाटून घेऊ नका, स्पर्धा म्हणल्यावर कमी जास्त होईलच. आता हे निरोप घेतात अरुंधतीचा आणि निघालेत ते. आणि अरुंधतीला आता फार वाईट वाटतंय. यश म्हणत असतो, आई काही झालं तरी तुझ्या हातनं मीठ जास्ती होऊ शकत नाही याची खात्री आहे ग मला. मीर म्हणतो, अरे चलता रहता है, कंपटीशन है, इतना दिल से क्यों लगा रहे हो आप सब लोग, टेंशन मत लेना, हाँ हम अगली बार फिर से जीत के आएंगे. मग आता हे निघालेत घरी. पण आता प्रेक्षकांनो, घरी आल्यावर मात्र यांचा चांगलाच तमाशा रंगलाय. आप्पा म्हणत असतात, अरुंधतीच्या हाताने मीठ जास्त होणं शक्यच नाहीये. आता ही आरोही म्हणते, हो ना मला पण पक्का डाऊट आहे, काहीतरी गडबड आहे यशला आणि मला पहिल्यापासून वाटत होतं ताई कधीच मीठ जास्ती घालणार नाही पदार्थामध्ये. आता ईशा म्हणते, बघा काय चाललंय इथे, पण तुम्हाला वाटतंय ना असं काहीच नाहीये. आता कांचनाजी म्हणतात, अरुंधती स्पर्धेमधनं बाद झाली आहे याचं मला वाईट वाटतंय, पण अनिरुद्ध पुढच्या फेरीत गेलाय म्हणून त्याच्यावर आरोप करणं बरोबर नाहीये. इतके कॅमेरे असताना कोणी कसं काय असं करणार. मला तर कधी कधी असं वाटतं ना की माझ्या अनिरुद्धचं यश ना तुम्हाला बघवतच नाही. आप्पा म्हणतात, काही काय बोलते का कांचन. कांचनबाई म्हणतात, अहो मगापासून चाललंय तुमचं काहीतरी गडबडे गडबडे. एवढे प्रेक्षक कार्यक्रम बघताय, कोणाच्या तरी लक्षात आलं असतं ना. मान्य करा अरुंधती सुद्धा कधीतरी चुकू शकते. आता त्या ईशाला सांगतात, ईशा माझा मुलगा शेवटच्या फेरीत गेलाय, जा देवापुढे साखर ठेव. आता ईशा साखर ठेवते. पण आता इकडे ही संजना अरुंधतीला फार खिजवते आणि म्हणते, काय ग अरुंधती, काय एलिमिनेट झाली तू, किती नशीब वाईट आहे ना तुझं. किती पॉझिटिव्हली बोललं ना तुला कोणी तरी तुझ्या बाबतीत सगळं वाईटच घडतं ग अरुंधती. किती वाईट आहे ना तुझ्यासाठी. अगो खरंच ग, खूप वाईट वाटते मला तुझ्यासाठी. अरुंधती आता तिथून निघून जात असते तेव्हा संजना तिला म्हणते, आता कशाला पळतेस, ही परिस्थिती फेस कर ना. बरं चल बोल, कुठून देणार आहेस आता आमचे पैसे आम्हाला. तेव्हा तर किती कॉन्फिडन्स होता ग तुला. प्रत्येक गोष्ट अशी अति केली ना की तिची मातीच होते. तुझा अति चांगुलपणा तुला मात देणार आहे. तुला गरज काय होती आमच्या मध्ये इंटरफेअर करायची. आमच्या घरात कशाला मध्ये करतेस ग. आमच्या घरात नाही ते जबाबदाऱ्या घेतेस स्वतःवर. आता पडलीस की नाही तोंडावर. खोटी स्वप्न दाखवलीस आई अप्पांना. कुठून देणार आहेस पैसे सांग. आता हा अनिरुद्ध पण म्हणतो, अरुंधती आई अप्पाची कीव करणं सोडून दे. आता त्यांचा सख्खा मुलगा आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला. घरी जाऊन काय तोंड दाखवणार आहेस त्यांना. आपली कॅपॅसिटी बघून उडी मारावी ग. कुठून देणार आहेस पैसे. अरुंधती आता आम्हाला नाईलाजाने निर्णय घ्यावेच लागतील. संजना म्हणते, जाऊ दे अरे अनिरुद्ध, कशाला बोलतोयस तिला. काय आहे ना आता सगळ्यांच्या समोर हिने आपला इन्सल्ट केला ना, आता हिला सगळ्यांच्या समोर जाब विचारू आपण. अनिरुद्ध अरुंधतीला गुड लक देतो. अरुंधती म्हणते, 26 वर्ष तुम्ही माझ्या हातचं खाल्लंय अनिरुद्ध. एक वेळ माझा तिखटाचा अंदाज चुकेल पण मिठाचा आणि साखरेचा अंदाज माझा कधीच चुकत नाही. आईनी डॉक्टरांना मीठ कमी खायला सांगितलंय. तुम्हाला सुद्धा गेली काही वर्ष बीपीचा त्रास आहे आणि आप्पांना तर साखर वर्ज्यच आहे. त्यामुळे माझ्याकडनं या चटणीमध्ये मीठ जास्ती पडलंच कसं याचं मला फार आश्चर्य वाटतंय. असं बोलताना ती आता संजनाकडे बघते. संजना म्हणते, माझ्याकडे काय बघतेस ग, तुला काय वाटतंय तुझ्या चटणीत मी मीठ जास्ती घातलंय का. चल कबूल करते, मी घातलंय मीच मीठ जास्ती तुझ्या चटणीमध्ये. आता काय करणार आहेस तू. आहे का तुझ्याकडे पुरावा काही सांग. आहे पुरावा, दाखव करून सगळ्यांना सिद्ध. अरुंधती म्हणते, मला खात्री आहे ग तुझ्यासारखी माणसं कटकारस्थानच करतील. समोरासमोर काही करता येईल याची खात्री नसते ना तुझ्यासारख्या माणसांना. शून्य आत्मविश्वास आहे तुझ्यामध्ये संजना. एरवी अशी नसतेस ग तू. मी समोर आल्यावर काय होतं ग तुला, घाबरतेस वाटतं मला. सरळ सरळ लढली असतीस ना, माझ्या समोर जिंकता येत नाही ना तुला, म्हणून हे सगळे करतेस भ्याड हल्ले. शरी तू असं म्हणून अरुंधती आता निघून जाते तिथून. संजना चिडते आणि म्हणते, बघ कशी बोलली मला. आता अंकुश तिथे येऊन यांचं अभिनंदन करतो आणि म्हणतो, अरे वा संजना, मला वाटलंच नव्हतं ग तू फायनल पर्यंत पोहोचशील. अभिनंदन तुमचं, कमाल आहे तुझी. बाकीचे कंटेस्टंट किती स्ट्रॉंग होते, मला नव्हतं वाटलं तुझा निभाव लागेल त्यांच्या समोर. संजना म्हणते, काय म्हणायचंय रे तुला, मी काय चांगली कुक नाहीये का, असं म्हणायचंय का तुला. अंकुश म्हणतो, हो अगं असंच म्हणायचं होतं मला. संजनाचा पोपट केलाय त्याने. आता अंकुश म्हणतो, अगं तू आतापर्यंत जे काही पदार्थ बनवलेस ना इथे, ते आता तू चांगली कुक असशील असं मला अजिबात वाटत नव्हतं संजना. हो पण म्हणजे
तू अनिरुद्ध सरांना हॅट्स ऑफ द्यावं लागेल हा. म्हणजे त्यांनी संजनाच्या हातचं कसं खाल्लं असेल, म्हणजे कसं खाता हो तुम्ही अनिरुद्ध सर. अनिरुद्ध म्हणतो नाही बाबा, मी घरी माझ्या आईच्याच हातचं खातो. काय आहे ना, मला त्या जजेसची काळजी वाटायला लागली आहे, त्यांच्या पोटाचं काय झालं असेल कोणास ठाऊक. अंकुश आता हसायला लागतो मोठ्याने. संजना त्याची कॉपी करते आणि हसतच म्हणते, हे सगळं ना तुम्ही मला डीज करण्यासाठी करणार असाल ना तर ठीक आहे. अनिरुद्धला कॉल आलाय कोणाचा तरी, त्यामुळे अनिरुद्ध तिथून निघून जातो. संजना त्याचा फायदा घेते आणि लगेच म्हणते, अंकुश मी काय बोलते लक्ष दे, हे बघ माझं खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. अंकुश म्हणतो, अगं आता काय काम आहे, आतापर्यंत तुला मी मदत केलीच आहे ना, आता तुझं तू बघ ना पुढे गेल्यावर, आता काय हवंय तुला. संजना म्हणते, हे बघ आज अरुंधती एलिमिनेट झाली आहे ना, ती फक्त माझ्या एफर्टमुळे, तू दिलेल्या टिप्समुळे नाही. आता ही सगळं सांगते त्याला. अंकुश म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुला. संजना म्हणते, तिच्या चटणीमध्ये मीठ जास्तीचं मीच घातलं होतं. हे ऐकून अंकुश घाबरतो आणि म्हणतो, काय अगं काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का. मला वाटलंच होतं की अरुंधती आणि मिहीर अशी चूक करूच शकत नाही. नक्कीच तू हे केलं असणार. अरुंधती मॅडमनी आतापर्यंतच्या डिश ज्या काही बनवल्यात ना त्या सगळ्या डिलिशियस होत्या. संजना म्हणते, झालं तुझं, हे बघ आता उगाच मध्ये मध्ये काही बोलू नको, मी जे सांगते ना ते ऐक. आता अंकुश म्हणतो, तू काही बोलू नकोस. अगं बाई तुला काही कळतंय का, काही केलंय तू. आता संजना म्हणते, मी काय बोलते ते ऐक ना बाबा आधी. या शोचे कॅमेरामॅन तुझ्या ओळखीचे आहेत का. अंकुश म्हणतो, तुला कळतंय का काही, हा शो लाईव्ह असतो आणि तुला लक्षात आलेलं नाहीये कोणाला, म्हणून समजलं नाहीये. नशीब समज, आतापर्यंत लोकांचे मेसेजेस आले असते आणि तुला या कॉम्पिटिशन मधनं काढून टाकावं लागलं असतं आम्हाला. संजना म्हणते, कळतंय रे बाबा मला, मी हे सगळं काळजीपूर्वक केलंय. आणि लक्षात ठेव, आजच्या एपिसोडमध्ये जेवढे कॅमेरे होते ना त्यातलं सगळं फुटेज चेक करा. काहीही सस्पिशियस तुला दिसलं ना तर लगेच ते फुटेज डिलीट कर प्लीज. आता अंकुश म्हणतो, तू वेडी आहेस का ग, काही काय बोलतेस, मी कसं चेक करणार ते सगळं. संजना म्हणते, मी तुला त्या कामाचे पण पैसे देईल, तुला हे काम करावंच लागेल. अंकुश म्हणतो, हे बघ तू मला कॉम्पिटिशनच्या प्रत्येक राऊंडची माहिती काढायला पैसे देतेस, त्यात हे काम येत नाही. संजना म्हणते, अरे बाबा देते ना तुला त्या कामाचे वेगळे पैसे, मग तरी कर बाबा. आता तो अंकुश म्हणतो, बरं मी प्रयत्न करतो. आता संजना म्हणते, बरं तुला असं जर काही सापडलं तर मला कळव लगेच आणि ते डिलीट कर जागेवर. अंकुश म्हणतो, कळतंय मला पण रिस्क आहे ग या कामात. आता तेवढ्यात अनिरुद्ध येतो आणि म्हणतो, कसली रिस्क ग. आता ही संजना म्हणते, अरे काही नाही, पुढच्या राऊंडची माहिती काढणं रिस्की आहे असं म्हणत होता तो. फायनल राऊंड आहे ना त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष असणार. अनिरुद्ध म्हणतो, हो बरोबर आहे, बरं चल निघूयात आपण. अंकुश म्हणतो, हो तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, पण आता घरी गेल्यावरचा तमाशा पहा तुम्ही प्रेक्षकांनो. आता ते आप्पा अरुंधतीला म्हणतात, ये अरु ये. बिचाऱ्या अरुंधतीचे आधीच डोळे पाणावलेले असतात, कारण तिला कळतंय की अप्पांच्या अपेक्षा ती पूर्ण करू शकलेली नाहीये. आता या कांचनाजी पण जरा दुःखी असतात, पण आता सगळेजण म्हणजे आरोही अनघा तिला मोटिवेट करत असतात अरुंधतीला. आरोही म्हणते, हे बघा आई तुम्ही मनाला नका लावून घेऊ प्लीज, हे बघा तुमच्या हाताने मीठ जास्ती पडणं शक्यच नाहीये. अनघा म्हणते, हो अगं ताई हे शक्यच नाहीये. आता ईशा बडबड करते मध्ये, ही बाई डोक्यावर पडलीये का. ईशा म्हणते, आई काही काय बोलताय तुम्ही, लाईव्ह शो चालू होता तो, जजेसने सगळं बघितलेलं आहे आणि असं काही झालं असतं तर लोकांच्या लक्षातच आलं असतं ना, उगाचच नका सिंपती दाखवू, असं होत असतं कधी कधी. आप्पा म्हणतात, ईशा अरुंधतीच्या हातून असं होणं शक्यच नाहीये, इतक्या वर्षात तिचा तिखट मिठाचा अंदाज चुकला नाही आणि आत्ताच कसा चुकेल. ईशा म्हणते, आप्पा हो त्या जजेसने चुकीचं जर जजमेंट दिलं असतं तर लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं असतं त्यांना, असं होताना तुम्ही बघितलं का. नाही ना, म्हणजे आईकडूनच चूक झाली आहे, आईला जमलंच नाहीये काही, तिनेच चटणीत जास्ती मीठ घातलंय. आता तो अभिषेक नाही तेव्हा अजून भर घालतो यात आणि म्हणतो, मी म्हटलं होतं आईला नको भाग घेऊ स्पर्धेमध्ये, तुला नाही जमणार, पण तिने ऐकलं नाही माझं. बाकी सगळ्यांनी किती डोक्यावर घेतलं तिला आणि ती पण हवेत होती. आता तिला असं वाटलं की ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार आहोत. आता झालं असं सगळं. त्या म्हणते, फुकटचं हसू करून घेतलंय. आता हा अनिश चिडतो आणि म्हणतो, आईना नावं काय ठेवतेस ग आधार द्यायच्या ऐवजी. यश म्हणतो, जाऊ दे ना अनिश, कोणाशी बोलतोय तू. अरे ही कोणाचं ऐकते का, ती सगळं ऐकण्याच्या पलीकडे गेलेली आहे, ही फक्त दुसऱ्यांना नावच ठेवतेस, तुझी एनर्जी नको फुकट घालवूस. आता ती अरुंधती चिडते आणि म्हणते, बस करा आता, कोणी काहीही बोलू नका. तुम्हा दोघांना असं वाटतंय ना मी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन चूक केली. बरं बाबा नो, मी माफी मागते तुमची, बरं वाटेल का मग तुम्हाला.
बरं, मी माफी मागते. माझं चुकलं. मी नसता भाग घेतला तर बरं झालं असतं ना. आता अरुंधती बिचारी खूपच डिसअपॉइंट झाली आहे. यश म्हणतो, आई तू शांत हो बरं, बस इथे एका ठिकाणी. आता ते आप्पा तिला बसवतात खाली आणि समजावून सांगतात, पाणी वगैरे देतात. अरुंधती रडायला लागते आणि म्हणते, काय करावं ना काही सुचत नाहीये, मला अस्वस्थ वाटतंय. अनिश म्हणतो, मॅम तुम्ही खूप विचार करताय जास्ती. तुम्ही इतकं ओव्हरथिंक नका करू. मी पाणी आणतो तुम्हाला, प्लीज शांत व्हा. अरुंधती म्हणते, असं कसा विचार नको करू. मी आणि मिहिरने किती मेहनत घेतली होती या स्पर्धेसाठी. आणि फक्त मीच नाही, यश, अनघा, आरोही सगळ्यांनी किती मदत केली होती मला. सगळ्यांच्या आशा होत्या माझ्याकडनं आणि माझ्यामुळेच हरलोय आम्ही. मी नीट लक्ष द्यायला हवं होतं. यश म्हणतो, अगं आई नको नका स्वतःला दोष देऊस, तुझं काहीच चुकलेलं नाहीये. मला मान्य आहे तुला त्रास होतोय या सगळ्याचा, पण ह्यात तुझा दोषच नाहीये. हे सगळं त्या संजनाने केलंय. कांचन लगेच म्हणतात, काय रे यश, त्या संजनाला कशाला मध्ये घेतोय, तिचा काय संबंध. यश म्हणतो, अगं आजी, संजनानं आईला हरवायला काय पण करू शकते. ईशा लगेच मध्ये मध्ये बोलते, अरे हो का, मग तू तर संजना आंटीवर नजर ठेवून बसलाच असशील. तुझा लाडका मित्र अनिश पण होता ना तुझ्या बरोबर. मग काही रेकॉर्ड केलं का तुम्ही? दाखवा बरं, फुटेज आहे का तुमच्याकडे, बघू बघू. आईच्या डिश मध्ये मीठ घालताना तुम्ही पकडलं का तिला? फोटो काढला का रे तिचा? दाखव बरं, दाखव. अनिशला आणि त्या यशला मे बी असं वाटतंय हिच्या कानाखाली लगवावी एक. तुम्हाला पण असंच वाटतंय ना प्रेक्षकांनो? काय दाखवतात ना मालिकेमध्ये. ईशा म्हणते, उगाच ब्लेम करताय दुसऱ्याला. आता शेवटी तो नितीन म्हणतो, अगं तिथे कॅमेरा होता बाई, तिथे काही आम्हाला वेगळं शूट करायची गरज नव्हती, तो मूव्ह होत होता सारखा सारखा. आता तो अभिषेक अजून म्हणतो की म्हणजे कोणाला काही दिसलेलं नाही ना, म्हणजे संजना क्लीन आहे, उगाच ब्लेम गेम खेळू नका. आता यश म्हणतो, तुम्ही काही बोला, पण मला माहिती आहे ना त्या संजनानेच केले हे सगळं. काय तमाशा करता ना हे भारी प्रेक्षकांनो. आता ती संजना येते आणि म्हणते, वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर. आता ती वेगळा तमाशा करते आणि म्हणते, किती जेलसी आहे ना तुमच्या सगळ्यांमध्ये. आम्ही फायनलला गेलोय, तुम्हाला बघतच नाही ना. काय रे यश, थोड्याशा गोष्टी ना जरा हिमतीने घे. तुझी आई हरू शकते, तुझ्या आईच्या हातून चुका होऊ शकतात, हे तुम्हाला कसं काय मान्य होत नाही रे. अरे तुमच्या आईपेक्षा इतर लोक पण टॅलेंटेड असू शकतात. अरे जरा समजावून घ्या, जरा स्वीकारा, आम्ही आमच्या टॅलेंटवर फायनलवर गेलोय. आता किती कमाल आहे ना प्रेक्षकांनो, ही मनातनं एवढी चिटिंग करते आणि हिला बोलवलं कसं जातं. यश म्हणतो, काय तुम्ही दोघं जण तुमच्या क्रेडिटवर फिनालेमध्ये गेलाय. माझी आई अनेक वर्षापासून स्वयंपाक करते आणि मीही शेफ आहे, ते दोघं तुमच्या पुढे कमी पडले. अगं संजना, तुझं स्वतःचा तरी विश्वास बसतोय का याच्यावर? संजना म्हणते, हे फक्त कुकिंग टास्क नव्हतं, इतर पण होते याच्यामध्ये टास्क. तेव्हा यश म्हणतो, अगं त्यात पण माझी आई सरस ठरलेली आहे. संजना म्हणते, हॅलो, अरे कदाचित बाकी गोष्टी इनव्हॅलिड केल्या असतील जजेसने, पण त्यात अरुंधतीपेक्षा मीच त्यांना सुपिरियर वाटली असेल. तुला काय वाटायचं ते वाटू दे रे, पण ही फॅक्ट आहे. आम्ही फायनल राऊंडला पोहोचलो. आता तुमची आई हरली म्हणून आम्ही आमचं सक्सेस काय सेलिब्रेट नाही करायचं का? लगेच ईशामध्ये बोलते आणि म्हणते, असं अजिबात नाहीये, आम्हाला किती आनंद झालाय तुम्ही फायनल राऊंडमध्ये गेल्याचा. आजचं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. बाबा कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणून ती गळ्यात पडली आहे आता तिच्या बाबाच्या आणि संजनाच्या. संजना म्हणते, अगो बाई मला तर वाटलं या घरात कोणीच नाहीये आमचं. लगेच हा अभिषेक म्हणतो, असं कसं, मी पण आहे ना. या अभिषेकला तर झटकेच येतात मध्ये मध्ये. लगेच तो अभिषेक म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन संजना, बाबा तुमचं पण अभिनंदन. लगेच हा अनिरुद्ध म्हणतो, थँक्यू रे बेटा, कोणीतरी आहे आमच्या या घरामध्ये सपोर्ट करणारा आम्हाला, असं बघून चांगलं वाटलं आम्हाला. अभिषेक म्हणतो, तुम्ही डिझर्व करता बाबा, तुमचं कौतुक व्हायलाच हवं. आप्पा तर नुसती गंमतच बघता यांची. लगेच ही ईशा म्हणते की हो बाबा, आणि संजना आंटी तुम्ही कॉम्पिटिशन जिंकाल ना तेव्हा तर आपण ग्रँड सेलिब्रेशन करू. लोक तर नुसतं बघतच राहिले पाहिजे तुमच्याकडे. कांचनाजी बोलल्यामध्ये त्या म्हणतात की अरुंधती हरली याचं दुःख वाटतंय मला, पण तुम्ही दोघं जण पुढे गेले याचं कौतुक वाटतंय. स्वयंपाकाचं काही येत नसतानाही तुम्ही दोघांनी बाजी मारली, खरंच कौतुकास्पदच आहे हे सगळं. आता संजना पुन्हा सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, काय अजून काय बघताय माझ्याकडे? तुम्हाला असं वाटत नाही का की आमचं अभिनंदन करावं म्हणून? किती हलक्या विचारांचे आहेत ना तुम्ही सगळेजण. शेवटी अरुंधती मोठेपणा घेते आणि म्हणते, मी करते ना कौतुक तुमच्या दोघांचं, अभिनंदन हा तुमचं मनापासनं. संजना तू जे बोललीस ना ते करून दाखवलंस ग, मला नाही ग बाई जमलं. संजना म्हणते, धन्यवाद, खूप खूप आभार, मी नेहमी जे बोलते ना ते करून दाखव. अरे पण तुम्ही सगळेजण एवढे शांत काय? अरुंधती फायनलला गेली असती तर तुम्ही घर डोक्यावर घेतलं असतं, आप्पांनी बक्षीस दिलं असतं, मोठे मोठे बॅनर लावले असते तुम्ही घराच्या बाहेर, पण हिला घरातली शांतता सहन होत नाही बरं का, कळलं ना तुम्हाला. संजना म्हणते, सगळ्यांनी मिळून पार्टी केली असती. काय ग अरुंधती,
काय ग आरोही, त्या दिवशी तर घसा फाडून एकदम जोशमध्ये ओरडत होतीस तू, अरुंधतीला चेअर करत होतीस ना. आता काय झालं, तुझा जोश संपला का ग? बरं आता ही कशाला उगाच सगळ्यांना डिवचतीये, काही समजते ना बाबा. तर आता या तमाशावर त्यांनी हा भाग पूर्ण केलाय, पण आता पुढे यांचं डिस्कशन सुरू आहे. यश म्हणतो आई असं होऊच शकत नाही. अनघा पण म्हणते हो ना, काहीतरी गडबड आहे. आता ही अरुंधती पण म्हणते मला कळतच नाहीये असं झालंच कसं. तर आता अरुंधतीला तर कळलंय ना, त्या संजनाने मीठ जास्ती घातलं, तर तिने फुटेज चेक करायला यशला सांगायला हवं होतं. असो, पण आता बघूया काय होतंय ते. पण आता अरुंधती रडते की आई अप्पा मी हे घर नाही वाचू शकले म्हणून. पण आता बघूयात कुठला चमत्कार होईल आणि या अरुंधतीचं मिठाचं प्रकरण बाहेर येईल. बघूयात. त्यापूर्वी माझं चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आई कुठे काय करते या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.